होतो. तुम्ही कधी इमोशनल स्फोट झालेली माणसं बघितलेली आहेत? जरा गांभीर्याने बघा, तुमच्या आसपास खूप दिसतील. काही लोक असतात ते सतत बडबड करत असतात. ते काय असतं माहिती, त्यांच्या आतल्या इमोशनचा स्फोट असतो. काही लोक असतात ते सतत रडगाणं गात असतात. काही लोक असतात ते सतत निगेटिव्ह बोलत असतात. काही लोक असतात जे सतत कुठल्या तरी भीतीच्या सावटाखाली जगत असतात. असं होईल, तसं होईल, मला असं झालं तर, मला तसं झालं तर, मला खूप भीती वाटतेय. थोडं काही झालं तरी घाबरतात. काही माणसं प्रचंड असुरक्षित असतात. इतके असुरक्षित की तुम्ही असे त्यांच्या शेजारी जरी बसले ना, तर ते लगेच असे आवरून-सावरून बसतील. तुम्ही ते त्यांच्या मोबाईलमध्ये काही करत असेल, तुम्ही असं सहज म्हणून जरी त्यांच्याकडे बघितलं आणि ते लगेच असं त्यांचा मोबाईल लपवून घेतील. इतके ते लोकं असुरक्षित असतात ना, त्यांना असं वाटतं कोणतरी आपल्याला चोरून घेऊन जातं काय? अशा प्रकारचे असुरक्षित ते असतात. काही माणसं म्हणजे थोडं त्यांना कोणी काही बोललं ना, थोडं जरी काही बोललं तरी लगेच रडायला लागतात. आपल्याला कळतच नाही आपण का यांना असं बोललो, रडायला लागले. किंवा लगेच त्याला एवढा प्रचंड राग येतो, की लगेच तो जोरजोराने चिडायला लागतो, आरडून-ओरडून बोलायला लागतो किंवा कोणी लहान त्यांचं लहान आसपास एखादं लहान लेकरू असेल त्यालाच फटके वगैरे देऊन काढतो. कारण का? त्यांना त्यांच्या आत जी एनर्जी आहे ना, मग ती इमोशनल एनर्जी असेल, ती एनर्जीवाली एनर्जी असेल, ती बौद्धिक एनर्जी असेल, ती त्यांना सांभाळता येत नाहीये. म्हणून तिचा असा स्फोट होतो आहे त्यांच्या आत. आणि मग हा असा स्फोट तुमच्याही आत होतो का हे तुम्ही बघा.